तुम्हाशी नकळी सांगा काय एक, कास या संकल्प वागवू मी, आहे तेथे सत्ता ठेविले स्थापुनी, प्रमाणेची वाणी वदे आज्ञा, कृपा झाली मग न लगे अंग संगू, निज ध्यासे रंग चढता राही, तुका म्हणी मागे बोलिलो ते वाहू, आता हाचे भाव दृढ झाला. देवा, तुम्हाला कोणतीही एक गोष्ट समजत नाही ते सांगा, मग मी कशासाठी उगीच नाना प्रकारचे संकल्प मनामध्ये वागवत राहू. तुम्ही आपल्या सत्तेने माझ्या वाणीस जेथे स्थापून ठेवले आहे त्याचप्रमाणे तुमची आज्ञा मी बोलत आहे. एकदा तुमची कृपा झाल्यानंतर मग तुमची अंगसंगत नसली तरी चालू शकते, कारण मग निज ध्यासाचा रंग चढत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, यापूर्वीच मी जे काही बोललो ते सर्व व्यर्थ आहे. आता मात्र माझा हा भाव अगदी दृढ होऊन गेला आहे. आवडी न पुरी माय बापा पाशी, घडव काय विषयी सकैलो, होईल नेसली आपुलिया काळी, आलियाचा बळी आघ्रोरे, जाणीवेली तेथे थोडे एक वेळा, सकळ ही कळा सर्वोत्तमी, तुका म्हणे निवे दिले गुह्य गुजू, आता तुझी तुझू सकळ चिंता. आई वडिलांच्या जवळ मुलाची आवड पूर्ण होत नाही असे कधी घडत नाही. ठरलेल्या वेळी जे होणार असेल ते होतेच, असे असून सुद्धा काही लोकांच्या बळाचा आग्रह फक्त शिल्लक राहतो. सर्वोत्तम देवापाशी सर्व प्रकारचे ज्ञान असतेच. तिथे एक वेळ आम्ही आपली थोडीशी हकीकत सांगितली आहे इतकेच. तुकाराम महाराज म्हणतात, आमचे जे काही गुह्य होते ते आम्ही तुमच्यापाशी निवेदन केले आहे. आता त्या संबंधी सर्व काही चिंता तुलाच आहे. ओ खटा तरी मी विटलो देहासी, पुरे आता ऐसी जोडी पुन्हा, किती मरमर सोसावी पुढती, राहिलो संगती विठोबाची, आता कोण याचा करील आदरू, जावो कळीवर विटोंबोनी, तुका म्हणी आता सांडी त्याची सांडी, कोण फिरे लंडी यासी मागे. हा देह ओखट म्हणजे वाईट असल्यामुळेच मला त्याचा अगदी वीट आला आहे. अशा या देहाची आता प्राप्ती पुरे झाली. या देहामुळे आम्हाला किती यातना किती यातायात सोसावी लागली. याला कंटाळून मी विठोबाची संगत धरलेली आहे. आता या देहाचा कोण आदर करील. या देहाची विटंबनाच होऊ दे. तुकाराम महाराज म्हणतात, या देहाचा त्याग मी केला आहे तोच खरा असून आता यापासून कोणता भित्रा मागू फिरू शकत नाही. हे ही ऐसे ते ही ऐसे, उभय पिसे अविचारू, अभिमानाची ठेला ठेली, मधी झाली हिमपुष्टी, धीरा शांती ठावनुरे, हाची उरे आबाळ्या, कौतुक हे पाहे तुका, कढता लोका अधनी. हे अशाही आहे आणि ते तसेही आहे. अशा दोन्ही विचारांचे वेडे लोक अविचारीच असतात. म्हणजे यालाही मान्यता देतात आणि त्यालाही मान्यता देतात. एका वेळेला दोन्ही खरे म्हणतात. यांना अविचारी म्हणावे लागेल. देहाच्या अभिमानाच्या धक्काबुक्कीमध्ये सर्व लोक अगदी दुःखी कष्टी होऊन गेले आहेत. धैर्य आणि शांती यासारख्या गुणांना राहण्यासाठी त्यांना स्थानच उरले नाही आणि मग हा जीव आता दुबळा होऊन राहिला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, सर्व लोक विविध तापांच्या आधनामध्ये तापत असताना मी त्यांच्याकडे मोठ्या कौतुकाने पाहत आहे. हित जाणी चित्तू कळो येतशे उचितू, परिहारते संपादनी, सत्य कारणो कारणी, वरदळते नुतरे कशी, आगीमध्ये तेरसी, तुका म्हणे करुणी खरी, ठेविता ते पुढेवरी. आपले चित्त हे नेहमी हित जाणते, कारण त्याला उचित गोष्ट कोणती हे कळत असते. बाह्य सोंग संपादन करून त्याचे समर्थन करावे लागते, पण सत्य कार्य सत्याच्या कृत्यानेच समजून येते. अग्नीमध्ये हलका धातू तापत टाकला तर तो कधी कसाच उतरत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, चांगले खरे करून ठेवल्याने ते पुढे फार चांगल्या रीतीने उपयोगी पडते. देवे दिला देह भजता गोमटा, तो या झाला भाटा बांधिकेच्या, ताठून या मान राहिली वरती, अहंकार हाती लवी नव्हे, दास म्हणावया न वळे रसना, सैर वचना वाशी गळा, तुका म्हणी कोठे ठेवावा विटाळू, स्नाने निर्मळ व्हावयासी. देवाने हा जो चांगल्या प्रकारचा देह दिलेला आहे तो केवळ भजन करण्यासाठीच आहे. पण जिकडे पाहावे तर हा ज्यामुळे बाधा येईल अशा प्रलोभनांचा हा स्तुतीपाठक बनला आहे. या नरदेहाची मान नेहमी अभिमानाने ताट राहते. अहंकार असल्यामुळे ती कधीच वळत नाही, लवत नाही. या भगवंताचा दास म्हणून आळवण्यासाठी याची जीभ कधी वळत नाही, पण सोयर वचनासाठी
नको ते बोलण्यासाठी मात्र हा आपला गळा वासत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, स्नान करून निर्मळ होण्यासाठी हा विचार तरी कोठी ठेवावा. काय करू पोरा लागली चटू, धरी वाटू देऊळाची, सांगितले नेघे कानी, दुजे मने विठ्ठलू. काम घरी न करे धंदा, येथे सदा दुचितू. आमची कुळी नव्हते ऐसे, हेच पिसे निवडले. लौकिकाची नाही लाजू, माझे मजू पारखी. तुका म्हणी नरका जाणे, त्या वचने दुष्टांची. अरे या पोराला मी काय करू, देवळाची वाट धरण्याची याला मोठी चटक लागली आहे. या विठ्ठलाशिवाय हा कानी मनी दुसरे काहीच जाणत नाही, याला दुसरे काही येत नाही. पण हा कामधंदा सुद्धा कधी करीत नाही, सतत दुःखी कष्टी होऊन बसत असतो. आमच्या कुळामध्ये तर कुणी असे जन्मले नव्हते, हेच एक वेडे कसे निवडून निघाले माहीत नाही. याला लौकिकाची लाज नसल्यामुळे माझे मलाच ते पारखे झाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अशा या दुष्टांच्या बोलण्याने नरकांना जावे लागेल. कारण आपली आता दृष्टी शंकापोटी उपजेना, शूर मिरवी रणांगणी मरणीचो संतोषो. पाहिजे तू कळबळा मग बळा कायवणे, तुका म्हणे उदारपणे कायवणे मनाचे. आपल्या कारणाकडे दृष्टी देऊन असले म्हणजे मनामध्ये शंका येत नाही. शूर पुरुष रणभूमीवरच शोभून दिसतो आणि तिथेच मरण्यामध्ये त्याला संतोष वाटतो. मनामध्ये कार्याविषयी खरी कळकळ असल्याशिवाय मग सामर्थ्याची कमतरता येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मन जर खरोखर उदार झाले तर तिथे काही उणे पडत नाही. भवती हे उसने बोलो, आहाच बोलो रंजवनो. अनुभवतो वरावरी नाही दुरी वेगळा. पाहिजे ते आले रुची काचा कुची काशाची. तुका म्हणी लाजे आडू, त्याची चाडू कोणाशी. लोकांचे मनोरंजन करणारे हे काही उगीच बोलणे नाही, उसने बोलणे नाही. सर्वांपेक्षा वेगळा असणारा हा अनुभव काही वरवरचा नाही. मी सत्य अनुभवाने सांगत आहे. जे पाहिजे तेच जर रुचीला आले तर मग उगीच संकोच कशासाठी करावा. तुकाराम महाराज म्हणतात, जे लाजेने आड होते त्याची इच्छा कोण करणार. जो जो घ्यावा सोसू, माझे वारी गर्भवासू. लटक्याचा दोषू अधिक जडे अंगेसी. आता हे तैसे असू अनुतापू अंगी वसू. एवढेची नसू माझे आणि परावे. जागा झालीपणी काय नासावे स्वप्नू. शब्दाची आशिनी कष्ट मिथ्या मानावी. छाई माकड विटे धावे कुपे काय भेटे. तुका म्हणे फुटे डोई गुडघे कोपरू. देवा, तुमच्याविषयी जो जो काही शोष घावा तो माझे तुम्ही गर्भवास दूर करा. खोट्याच्या संगतीमुळे अधिकच दोष अंगाला लागतात. आता जशी आमची स्थिती आहे तशीच ती असावी आणि व्रतीत नेहमी अनुताप असावा. आणि हे माझे हे परक्याचे असा भाव माझ्या मनामध्ये निर्माण होऊ नये. जागे झाल्यानंतर स्वप्न संपून जाते, मग त्यामधील वाईट दुःखदायक शब्दांमुळे उगीच कष्ट मनात का व्हावेत. तुकाराम महाराज म्हणतात, पाण्यामध्ये पडलेल्या स्वतःच्या प्रतिबिंबावर रागावून जर माकड त्याच्यावर विहिरीत उडी टाकील तर काय होईल. तेथे त्याला काय भेटणार आहे का. त्याचे गुडघे आणि डोपर मात्र फुटून जातील. गुणांचाची साठा करुण वजो आणि का वाटा. करीती छंद नानापरी भरो नशिनती आडभरी. नेमली पंगती आम्हा संतांची संगती. तुका म्हणी लिळा हे रकवतुक पाहे डोळा. आम्ही चांगल्या गुणांचाच साठा करू आणि इतर कोणत्याही वाटांना मग आम्ही जाणारच नाही. अनेक लोक अनेक प्रकारचे छंद करतात आणि आडरानात शिरतात आणि उगीच श्रमून जातात. संतांच्या पंक्तीस आणि त्यांच्या संगतीमध्ये राहण्याचाच आमचा नियम झाला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, इतर सर्व कौतुक मी लिलेने डोळे भरून पाहत आहे. शिकल्या शब्दाचे उत्पादितो ज्ञानू दर्पणेचे धनु उपरवाया. अनुभव काही होई न भोगिता साकडेचे आता हेची आली. गायनाचे करी शरीराचे धर्म बीज कळावर मग तुमचे दानू. तुका म्हणे केला उशीर न साही द्याल तरी आहे सर्व सिद्धू. जे शब्द मी वरवरचे म्हणून शिकलो तेच ज्ञान मी प्रकट करीत आहे. आरशामध्ये प्रतिबिंबित झालेले धन फुकटच असते. खऱ्याखुऱ्या अनुभवाचा भोगता मी केव्हा होईल.
याचेच मला आता संकट पडले आहे. गाणे नाचणे इत्यादी शरीराचे सर्व धर्म मी करीत आहे, परंतु खऱ्या नाम बीजाच्या वर्माचे दान करणे हे तुमचेच काम आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आता जो काही उशीर होत आहे तो काही मला सहन होत नाही. तुम्ही कृपादान द्याल तरच सर्व काही सिद्ध होणार आहे. शिकलिया तैसा पढो जाणे पुसा, कैची सात दशा तैशी अंगी, स्वप्नीच्या सुखी नाही होत राजा, तैसा दिशे माझा अनुभव, कास या केला जिव्हे अलंकारू, पायाशी अंतरू दिसतशी, दर्पणीची धनु हाती ना पदरी, डोळा दिशे परी सत्याची, आस केली तरी लाळची घोटावी, ठकाठकी तेवी दिसतशी, कवित्वे रसाळ वजविली वाणी, साक्ष ही पुराणी घडी ऐशी, तुका म्हणे गुरी राखोनी गोवारी, माझी म्हणे परी लाभ नाही. पोपटाला शिकवावे तसा तो पाठ करून बोलत असतो, पण त्याप्रमाणे त्या शब्दांचा खरा अनुभव मात्र त्याला आलेला नसतो. त्या शब्दांचा अर्थ त्याला समजतो काय? स्वप्नामध्ये कुणी राजाच्या ऐश्वर्याचे सुख भोगले तर कधी जाग्यापणी त्याला तसा अनुभव येत नाही. या भगवंताच्या पायाशी अंतर पडत असताना प्रथा जिवेला किंवा वाणीला कवित्वाचा अलंकार कशासाठी हवा? आरशामधील धन ते हातीही नसते आणि पदरीही नसते, डोळ्यांना मात्र खऱ्याप्रमाणे दिसत असते, पण त्याचा काही उपयोग होत नसतो. त्याची आशा करून कितीही लाळ घोटली तरी त्याचा उपयोग नाही. त्याचप्रमाणे देवा ही तुमची फसवाफसवी आहे. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या वाणीने रसभरीत अशी वर्णने केली. याप्रमाणे पुराणे सुद्धा साक्ष देत आहेत. पण लोकांची गुरे राखणारा जरी ही गुरे माझीच आहे असे म्हणत असला तरी त्या म्हणण्यापासून त्याला त्याचा काही लाभ नसतो. अनुभवतो नाही अमशिया दर्शनी, ऐकिले काने वदेवानी, जेविल्याचा कैसा अनुभव अंतरे, म्हणता मांडे पुरे काय होते, नाही नाही गेली तळमळ दातारा, काजी हरिहरा चाळविली, पत्री कुशळता भेटी अनावरू, काय ते उत्तर येईल मानू, अंतरी सबाही का नाही सारिखे, धरुनी पारिखे वर्ततसा, आलू आलू ऐशी दावणी आसू, वाहू बुडत यासू काय द्यावे, तुका म्हणी अहो चतुरा शिरोमणी, किती माझी वाणी तुम्ही कोठे. देवा तुमच्या दर्शनाने आम्हाला अनुभव यायचा असेल तो आला नाही. जे काही मी कानाने ऐकतो तेच कसे तरी बोलतो. नुसते मुखानेच मांडे पुऱ्या इत्यादी पदार्थांची नावे घेऊन काय होणार आहे? त्यांचा अनुभव चित्तास जेवल्याशिवाय येणार नाही. हे दातारा, हृदयामधील तळमळ काही नाहीशी झाली नाही. मला उगीच तुम्ही काय फसवत आहात? पत्रामध्ये कुशल विचारणारा मजकूर लिहायचा आणि भेटीस आल्यानंतर मात्र अनादर दाखवायचा, हे कसे काय मान्य होणार? तुम्ही अंतर्बाह्य एकसारखे का नाहीत? तुम्ही आमच्याशी परकेपणा धारण करून का वागता? तुकाराम महाराज म्हणतात, कुणी जर पाण्यात बुडत असले तर आलो आलो मदतीला म्हणून आशा दाखवायची आणि त्याला तसेच सोडून द्यायची आणि बुडू द्यायचे का? अहो चतुरांच्या शिरोमणी देवा, तुमचे सामर्थ्य कुठे आहे आणि माझी गरिबाची वाणी कुठे आहे? केले तरी आता सातशी करावी, विचारिले द्यावे कृपादानू, संकल्पाशी नाही बोलीला विकल्पू, तुम्हा पुण्य पापू कडे देवा, उदार शक्ती तव तुमची भूमंडळी, ऐशी वृदावळी गरजतशी, तुका म्हणी अहो रकुमादेवी वरा, उपरोध का धरा माझा आता. देवा तुम्ही आमचे जे काही भले करणार आहात ते खरे तरी करून दाखवा. आम्ही मागितले त्याप्रमाणे तुम्ही कृपेचे दान आम्हाला द्यावे. जो संकल्प केला जातो त्याविषयी विकल्प कुठेतरी बोलला जातो काय? देवा तुम्हाला पापपुण्य वगैरे सर्व काही समजत आहे. तुमची शक्ती मोठी आणि उदार आहे. अशी वृदावळी सर्व भूमंडळावर सर्वत्र गरजत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अहो रुक्मिणीवरा, तुम्ही माझे असे संकट का मानता? अहो पुरुषोत्तमा, तुम्हा काशाची उपमा, सतत तो नाही बुद्धी, नाळविता नाही शुद्धी, जागविले तरी तुम्हा व्यक्ती येणे हरी, तुका म्हणे देवा तुम्हा नित्यो दिसनवा. अहो पुरुषोत्तमा, तुम्हाला उपमा तरी कशाची द्यायची? कारण सततची अशी बुद्धीची अनुकूलता मला नाही की तुम्हाला नीट आळवण्या इतपत बुद्धीत शुद्धीही नाही. भगवंता तुम्हाला जागृत केले की तुम्ही व्यक्त अवस्थेमध्ये येता. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुम्हाला नित्य नवा दिवस येत आहे.
मथने भोगे सारू ताके घडे उपकारू बरवी सायासाची जोडी अनुभविया ठावी गोडी पाकानी रुची जेथे तेथे ते कैची वाढी तू पंगती तुका आवडी संगती. ताक घुसळल्यानंतर लोण्याचा उपयोग स्वतःसाठी घेता येतो आणि ताक मात्र दिल्याने उपकार सुद्धा घडतो. अशा प्रकारे श्रम करून लाभ घेणे हे बरे, हा अनुभव घेणाऱ्यालाच खरी रुची समजते. पाकसिद्धी केल्याशिवाय त्या ठिकाणची रुची कशी काय प्राप्त होईल. तुकाराम महाराज म्हणतात, पंक्तीला बसलेल्यांची जशी आवड असेल त्याप्रमाणे मी त्यांना वाढत असतो. चिंतनाची जोडी हाची लाभ घडोघडी तुम्ही वसुनी अंतरी मज जागवा निर्धारी जाय जेथे म्हणू आड घाला सुदर्शनू तुका म्हणे भोजे नाचे हो ऐसे नलजे. या भगवंताच्या चिंतनाच्या प्राप्तीचा लाभ घडोघडी होत आहे. देवा, तुम्ही मला तुमच्या अंतःकरणामध्ये स्थान द्या आणि तुमच्या नामाविषयी निश्चयाने जागृत ठेवा. ज्या ज्या ठिकाणी माझे मन जाईल त्या त्या ठिकाणी सुदर्शन चक्र आड घालून तुम्ही तिथेच त्याला स्थिर करा. तुकाराम महाराज म्हणतात, अशी अवस्था प्राप्त झाल्यानंतर मी संतोषाने लज्जा न धरता नाचेन, त्या ठिकाणी नृत्य करीन. आवडीची न पुरे धनी प्रीतमनी बैसली नित्य नवा कळवळा माय बाळा मध्ये तू सुख सुखा भेटू आली होय वाले पोटीची तुका म्हणी ब्रह्मानंदी संत वृंदे चरणापी. माझ्या आवडीच्या इच्छेची तृप्ती होत नाही, कारण जी प्रीत मनामध्ये स्थिरावलेली आहे ती फलद्रूप होत नाही. माय लेकरामधील कळवळा नित्य नव्या प्रकारचा असतो. त्यांची भेट म्हणजे सुखच सुखाला भेटायला आल्याप्रमाणे असते, इतके ते मूल तिला आवडत असते. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारच्या ब्रह्मानंदाने संतांचे मेळावे या श्रीहरीच्या चरणाशी आलेले असतात. जडलो तू आता पायी होऊ काही वेगळा तुम्ही संती कृपा केली गंगे चाली ओघाची सांभाळिलू माय बापा केलो तापा वेगळा पुरुषिया जीवा झाला तुका ठेला मौन्याची. मी तुमच्या पायाजवळ एकदा जडलो आहे, तो काय आता वेगळा होण्यासाठी. गंगेची गती जशी तिच्या पवित्र ओघामधून आहे तशी तुम्ही संतांनी माझ्यावर कृपा केली आहे. हे मायबापा, या त्रिविध तापामधून तुम्ही मला सांभाळले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुमच्या कृपेच्या स्नेहभरीत पाण्यामुळे माझा जीव संतुष्ट एवढा झाला की त्याचे वर्णन सुद्धा करता येत नसल्याने मी मौन धरून बसलो आहे. काळावरी सत्ता ऐशा करीतो वारता तुम्ही हिनाहुनी सांडी देवाधुरे काळतोंडी मानुनी भरवसा होतो दासू मी ऐसा तुका म्हणी मानू गेलो वाढवू थोरपणू. जशी माझी सत्ता काळावर आहे असे हे बोलणे मी करीत असतो, पण मी वाईटाहुनी वाईट आहे, कारण देव मला दुरावल्यामुळे मी काळतोंड्या बनलो आहे. मी देवाचा दास असल्यामुळे तो माझा स्वीकार करील असा विश्वास मी पोटात बाळगून बसलो होतो. तुकाराम महाराज म्हणतात, याप्रमाणे मी माझा थोरपणा या जगात वाढावा म्हणून मान वाढवण्याचा प्रयत्न केला, म्हणूनच मी या श्रीहरीला दुरावलो. समर्थाचे सेवे कोठे नाही घातू पाहू नये अंतू पांडुरंगा आहे तैशी नित विचारावे बरी येऊनी भीतरी वास करा निढळ राखिली तरी भया भीतू हर्षामर्ष चित्तू पावतसे तुका म्हणी तरी कळेल निवाडू दर्शनाची चाडू शुभ कीर्ती. देवा, समर्थाची सेवा केल्यामुळे कधी कुणाचा घात होत नाही, यासाठी तुम्ही माझा अंत पाहू नका. जशी तुमची नीती असेल तसा तुम्ही नीट विचार करा आणि माझ्या अंतःकरणामध्ये येऊन निवास करा. जर मला तुम्ही असेच फुटक्या नशिबाचे ठेवलेत तर मला अतिशय भीती वाटून मनामध्ये सुख दुःखाचा संघर्ष सुरू होतो. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुमच्या दर्शनाची मला इच्छा आहे, ती जर तुम्ही पूर्ण केली तर तुमच्या चांगल्या कीर्तीचा निवाडा आपोआपच होईल. बहु धीर केला जाण न होशे विठ्ठला हाता धरीन पदरी करीन तुझो मजसरी झालो जीवाशी उधारू उभा राहिलो समोरू तुका विनवी संता ऐसे सांगा पंढरीनाथा. विठ्ठला, आतापर्यंत मी पुष्कळ धीर धरला, पण याची जाणीव तुला कधीही आली नाही. आता मात्र मी तुला पदराने धरीन आणि तुझी माझी बरोबरी करीन.
जीवावर उदार होऊन मी तुझ्या समोर येऊन उभा राहिलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे संत जन हो, अशा प्रकारची विनंती तुम्ही पंढरीनाथाच्या जवळ करावी. नेदावी सलगी न करावा संगू, करी चित्ता भंगू वेळोवेळा. सर्प शांती रूप न म्हणावा भला, झोंबे खवळीला तात्काळ तू. तुका म्हणे दुरी राखावा दुर्जनू, करावे वचनू न घडे ते. दुर्जनाशी कधी सुद्धा सलगी करू नये, त्याची संगत धरू नये, कारण त्यामुळे एकसारखा चित्ताचा भंग होतो. सर्प जरी शांत दिसत असला तरी तो चांगला किंवा भला मानू नये, कारण त्याला दिवसली की तो ताबडतोब खवळून येतो. तुकाराम महाराज म्हणतात, दुर्जनाला नेहमी स्वतःपासून दूरच ठेवावी, त्याच्याशी कधी बोलण्याचा प्रसंग येईल असे करूच नये. मज अभयदान देई तो दातारा, कृपेच्या सागरा माय बापा. देह भाव तुझ्या ठेवीला पायी, अनेक मी काही तुझे नेने. सेवा भक्तीहीन नेन तापती तू, आता माझे हितू तुझ्या पायी. तुका म्हणे माझे सर्व ही साधनू, नाम संकीर्तनू विठोबाचे. हे कृपेच्या सागरा दातारा मायबापा, आता तू मला अभयदान दे. आम्ही आमचा देहभाव तुझ्या पायांवर ठेवला आहे, याशिवाय दुसरे काही आम्हाला माहित नाही. मी सेवाहीन भक्तिहीन नेनता आणि पतित आहे. आता माझे सर्व हित तुझ्याच चरणाजवळ आहे. तुकाराम महाराज म्हणतात, विठोबाचे नामसंकीर्तन हेच माझे सर्व साधन आहे. करावा वर्षावू तृषाक्रांतू झाला जीवू, पाही आकाशाचे वासू, जाणता तू जगनिवासू. संयोगी विस्तारू वाढी लागे तो अंकुरू, तुका म्हणे पडे चरणांबुजे ती सकळी. देवा, माझा जीव तुझ्या कृपेच्या वर्षावासाठी तहानलेला आहे, म्हणूनच तू माझ्यावर कृपेचा वर्षाव कर. आकाश स्वरूपी असा जो तू, त्याची मी वाट पाहत आहे. हे जगदीशा, तू सर्व काही जाणतोस. पाण्याच्या संयोगानेच वृक्षाचा अंकुर वाढीला लागून त्याचा विस्तार होतो. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुमच्या चरण कमलांची प्राप्ती हेच माझे फल आहे. करी ऐशी धावा धावी, चित्त लावे चरणापी. मग तू माझा माय बापू, घेईल तापू हरुणी. बहुतांच्या मते गोवा, होऊ जीवा नेदावा. तुका म्हणे करुणा बोले, धीर विठ्ठले निघेना. तू अशा प्रकारची धावाधाव कर की ज्यामुळे तुझे चित्त या भगवंताच्या चरणी लागेल. मग तो माझा मायबाप तुझ्या सर्व तापांचे निवारण करील. अनेकांच्या मतामध्ये सापडून तू गुंता होऊ देऊ नकोस, त्यामध्ये तू आपला जीव गुंतून देऊ नकोस. तुकाराम महाराज म्हणतात, एकदा तू या विठ्ठलाला करुण वाणीने हाक मारलीस की मग त्याला धीर धरवत नाही, तो धावतच येतो. एक विध नारायणू तेथे विषमाचा सिनू, पालटोची भिन्नू नये अनु प्रमाणू. अवघे सारा वेगा बाळू, चुकवून या कोल्हाळू. आनंदाचे स्थळू एकाएकी एकातू, काया वाचा म्हणू स्वरूपीचो अनुसंधानू. लक्षभेदी बानू येणे पाडे लवलाहू. तुका म्हणे आळस निद्रा, येथे देऊन याचिरा. देऊन या धीरा, मिठी जाना जागृती. देवाची भक्ती अगदी एकनिष्ठेने करावी. या बाबतीमध्ये विषमतेची भावना त्रास देणारी असते, म्हणूनच या एकविध भावनेविषयी थोडी सुद्धा पालट होता कामा नये. बाकी सर्व असार गोष्टी दूर साराव्यात. सारा भोवतालचा गोंगाट टाळावा आणि आनंदाचे स्थान असलेल्या या श्रीहरी एकांत साधावा. लक्षाचा भेद करणारा बाण जसे अनुसंधान नीट ठेवतो, त्याचप्रमाणे काया वाचा मने करून या श्रीहरीच्या स्वरूपाचे अनुसंधान एक सारखे ठेवावे. तुकाराम महाराज म्हणतात, आळस आणि निद्रा यांच्या ठिकाणी दगड ठेवून त्यांना बंद करून मनाला धीर द्यावा आणि जागृतीच्या अवस्थेमध्ये या श्रीहरीला मिठी मारावी. हारपोनी गेली निशी, निद्रा कैशी न देखू. नारायणी वसली घरू, निरंतर आनंदू. अवघा हृदविला ठावू, नेला वाव मी माझे. तुका म्हणे एके ठाई, असू नाही क्षण भिन्नू. आता अज्ञानाची रात्र नाहीशी झाली आहे आणि देहबुद्धीच्या अज्ञानाची निद्रा कशी ती येतच नाही. नारायणाच्या ठिकाणी आता वस्ती झाल्यामुळे निरंतर आम्हाला आनंदच आहे. आता सर्व जागा त्याच्याच स्वरूपाने व्यापलेली आहे. त्यामुळे मी देह आणि माझ्या देहासंबंधी हा भावच नाहीसा होऊन गेलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आता देव आणि मी
एकाच ठिकाणचे एकरूप झालो आहोत, एक क्षणभर सुद्धा एकमेकांपासून भिन्न असणार नाही. पहा कैसे कैसे देवे उधरिले अनायासे, ऐका नवल्याची ठेवू नेनता भक्ती भावू, कैलासाशी नेला भिल्ल पानेडी बैसला, पंखाच्या फडतकारी उद्धरुनी नेली घारी, चोरी पिंडी दिला पावू त्या पूजने धाई देऊ, तुका म्हणी भोळा स्वामी माझा हो कोवळा. या देवाने फारसे कष्ट न देता पहा किती जीवांचा कसा उद्धार केला आहे. जीव भक्तिभाव जाणीत नसले तरी त्याने त्यांचा उद्धार केला, ही फार मोठ्या नवलाची आणि आश्चर्याची गोष्ट आहे. कुणी एक भिल्ल झाडाच्या फांदीवर बसून चुकून बेलाची पाने खाली शिवाच्या पिंडीवर टाकीत होता, पण शिवशंकराने तीच पूजा समजून त्याला कैलासाला नेले. पंखाच्या फडतकारामुळे घारीचा सुद्धा असाच उद्धार झाला. चोराने चुकून पिंडीवर पाय दिला, पण या देवाने यामुळे आपली पूजा घडली असे मानले आणि तो संतुष्ट झाला. तुकाराम महाराज म्हणतात, असा हा माझा स्वामी फार मोठा असून अतिशय कोवळ्या अंतकरणाचा आहे. अनुभवायचा मज लागला सरिसा, पाठी वैसली शेजारी, नव्हे शांतो कोणी परी, कोठे न लगे जावे काही घाला वया ठावी, तुका म्हणे कोठी दुःखाच्या तई पोटी. अनुभव हा एकसारखा मजला येत आहे. हे नाना प्रकारचे विकार माझ्या पाठीच्या आणि शेजारी बसले आहेत. कोणत्याही उपायाने ते शांत होत नाहीत. त्यांच्यासाठी कुठेही जावे लागत नाही की त्यांना बोलवावे लागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, त्यांच्या पोटी अनेक प्रकारची दुःखे आहेत. पाठीवरी भारू जातो वाहून या खरू, संत नेतील त्या ठाया, माझी आधीनो त्या काया, मूठ चौफडू अंगी उचिष्ठाचे बळू, न संडी मारगू येथीन चोरोनी अंगू, आपुलिया सत्ता चालविते नाही चिंता, कळवळीला तुका घराचार येथे नका. पाठीवर ओझे घेऊन मी अगदी खऱ्याप्रमाणे जात आहे. ज्या ठिकाणी संत घेऊन जातील तेथेच मी जाईन. माझा देह त्यांच्यात स्वाधीन केला आहे. त्यांच्या उच्चिष्टाच्या सेवनाने माझ्या अंगी पुष्कळ बळ आले आहे. मी या ठिकाणी अंग चोरणार नाही आणि मार्ग पण सोडणार नाही. या संतांनी आपल्या सत्तेने सर्व चालवले असल्यामुळे मला काहीच चिंता नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मी फारच कळवळून सांगत आहे की मला इथे कुणी आता लोकाचार सांगत बसू नये. मागे पुढे झालो लाटा अवघा मोठा सरळू, नाही कोठे रिते अंगू नित्य रंगू नवाची, पोशिंद्याचे पडिलो हाती ओझे माती चुकली, जोगावलू पोटे खरू पाठी भार वरी नाही, अवघिया मोकळ्या दिशा नाही ओळसा कामाचा, संताची लोळे द्वारी पळते दुरी गोमाशा, काही न साहेसा झाला तुका नेला समर्थ, पाहतो गे महाद्वारी वरी झुली वाकडा. मागून पडून आणि सर्व बाजूनी मी मोठा सरळ आणि बलवान झालो आहे. आमच्यामध्ये कुठेही रिथे अंगाचे शिल्लकच राहिले नाही. त्यामुळे नित्य नवा असा स्वानुभवाचा रंग चढत चालला आहे. पालन पोषण करणाऱ्या संतांच्या हाती मी पडलो असल्यामुळे माझ्या देहात्म बुद्धीचे ओझे आता संपून गेले आहे. माझे या संतांच्याकडून पोषण झाले असल्यामुळे माझ्या पाठीवर आता या संसाराचे ओझे नाही. मला सर्व दिशा आता मोकळ्या झाल्या आहेत. त्यामुळे कामाच्या वळशात मी बांधलेलो नाही. संतांच्या दारामध्ये मी लोळण घेतो आहे. त्यामुळे नाना विकारांच्या गोमाशा दूर पळून जातात. मला या समर्थ संतांनी स्वीकारले असल्यामुळे मला कोणताही भार सहन होत नाहीसा झाला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, प्रभू प्रेमाची झूल किंवा वाकळ या संतांनी माझ्या अंगावर घालून मला आपल्या महाद्वारात उभे केले आहे. हे तुम्ही पहा. करणे न करणे वारले जेथे, जातो तेने पंथे संत संगी, संते हे पहिले लाविले निशाणू, ते खुणा पाहून गरजे नामू, तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे, भरवशाने भेटे पांडुरंगू. जेथे करणे आणि न करणे हे दोन्ही भाव संपून जातात तेथे मी या संतांच्या संगतीने जात आहे. या ठिकाणी प्रथमच संतांनी कीर्तीचे निशाण लावले आहे. ते पाहून मी हरिनामाची गर्जना करीत राहीन. तुकाराम महाराज म्हणतात, हे लोक हो, तुम्ही सुद्धा याच मार्गाने या. येथेच पांडुरंगाची खात्रीपूर्वक भेट होईल. कैचे कारणू तृष्णा वाढविते शिनू, काय करून ऐसा संगू,
सोशेची तू पांडुरंगू रूपी नाही गोडी हावे हावे उरफोडी तुका न पडे भरी ऐच्या वर्दळाचे थोरी. लौकिकाची तृष्णा असणे ही श्रम वाढवणारी असल्यामुळे तिला कोणत्या कारणाने जवळ करू नये. तिचा संग करून काहीही हित होत नाही. तू पांडुरंगाचीच आवड धर. या श्रीहरीच्या रूपाची जर गोडी वाढली नाही तर संसाराची हाव वाढून ऊर फुटण्याचा प्रसंग येईल. ही हाव अगदी ऊर फोडी असते. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारे वरवरच्या गोष्टींच्या भरीला तू पडू नकोस. धन्य तू ग्राम जेथे हरिदासू धन्य तोची वासू भाग्यतया ब्रह्मज्ञान तेथे असे घरोघरी धन्य त्या नर नारी चतुर्भुजू नाही पाप रिघ काळाचे जीवनू हरिनाम कीर्तन घरोघरी तुका म्हणे तेही तारिले सकळा आपल्या कोटी कोळा सहित जीवी. ज्या ठिकाणी श्रीहरीचे दास निवास करतात ते गाव ते ठिकाण अतिशय धन्य होईल. त्या स्थानावर ज्याचा निवास असतो तो धन्य होऊन जातो. या गावामधील लोक चतुर्भुज होऊन ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगत असल्यामुळे ते सर्व नरनारी धन्य धन्य आहेत. घरोघरी भगवंताच्या नामाचे कीर्तन होत असल्यामुळे त्या गावात पापाचा शिरकाव होत नाही. काळाचा त्या ठिकाणी प्रवेश होऊच शकत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अशा या हरिदासानी आपल्या कोटी कुळासहित सर्व लोकांचा उद्धार केला आहे. मारू नये सर्प संतांची दृष्टी होतील ते कष्टी व्यापकपणे एक सूत्र जीवा शिवी ऐक्यता रोम उपडिता अंग कापे नाही साऊ येतू दुःखाशी ते जाती परपीडा होती साम्य झाली तुका म्हणे दिला नीतीचा संकेतू पूजा नावे चित्तू सुखी तिने. संतांच्या दृष्टीने जर पाहिलं तर सर्पांना सुद्धा मारू नये. कारण व्यापकपणे ईश्वर तत्वच सर्वत्र भरून राहिले असल्यामुळे त्यांना यामुळे दुःखच होते. म्हणजे त्या सर्पामध्ये सुद्धा ईश्वरच असतो. सर्प सुद्धा ईश्वराचंच एक रूप आहे. आपल्या अंगावरचा केस उपडल्यानंतर जसे दुःख आपणाला होत असते त्याप्रमाणेच जीवशिवात एकच सूत्र असल्यामुळे त्या दोहोमध्ये ऐक्य असल्यामुळे दुसऱ्याच्या दुःखाने ते दुःखी होतात. सर्व भूतमात्रामध्ये त्यांना साम्यत्वाचा अनुभव आलेला असल्यामुळे परपिढीचे दुःख ते सहन करू शकत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, जीवांचा मत्सर सोडून चित्त सुखी करणे हीच खरी पूजा आहे. हाच नीतीचा मुख्य संकेत आहे. भय होते आम्हीपणे पाठी येणे घातले अवघा पुलाची देशू काळालेशू उरेची नाम समर्थाचे नाम घेता मग चिंता काशाची तुका म्हणे नारायणे झाले जिने सुखाचे. मीपणाची भावना जोपर्यंत होती तोपर्यंतच मोठे भय वाटत होते. पण आता ती बुद्धी नाहीशी करून श्रीहरीने पाठीशी घातली आहे. आता सर्व देश आपलाच असल्याचा अनुभव आला आणि काळाचा लेशभर सुद्धा शिरकाव या ठिकाणी होऊ शकत नाही. या समर्थशा प्रभूचे नाव घेतल्यानंतर चिंता कशाची उरते. तुकाराम महाराज म्हणतात, या नारायणाने कृपा करून आमचे हे असे जिने अगदी सुखाचे करून टाकले आहे. विषम वाटे दूरवरी चालून परते धरे मागील ते उरे नाही उरले भयाचे मुख्य न व्हावा तू नाडू शेवटाचे हाती गोडू सरलिया चाडू मग कैचे उद्वेगू होता पहिला अभ्यासू समय घाला वयाकासू तेव्हा लटके दोषू योगी अनुतापाच्या तुका म्हणे आहे बुद्धी केली याने साही जवळीच पाही देव वाट स्मरणाचे. हे लोक हो, तुम्ही विपरीत वाटेने चालत आहात म्हणूनच हा भगवंत तुम्हापासून दूर जात आहे. यासाठी तुम्ही तेथून माघारी फिरा, म्हणजे मग ती मागच्या भयाची उरी राहणार नाही. मुख्य जे काही विषम आहे त्याचा नाश झाल्यानंतर शेवटी चांगले कार्य हाती येईल. या विषम भावाचीच गरज नाहीशी झाली मग काळजी उरत नाही. म्हणजे विषमता नष्ट झाली की सर्व काही व्यवस्थित होईल. याविषयी तुमचा मूळचा जो अभ्यास होता तो नीट कास धरून बळकटपणे धरून ठेवा. म्हणजे पश्चाताप झाल्यावर खोटे असलेले दोष नाहीच होतील. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही आपली बुद्धी सहाय्यकारी करून घेतल्यानंतर तो देव तुमच्याच जवळ आहे. हा देव आपल्या नामस्मरणाचीच वाट पाहत असतो. आता कोठे धावे म्हणू तुझे चरणो देखील या भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंदू
प्रेम रसे बैसले मिठी आवडी लाठी मुखासी तुका म्हणी आम्हा जोगे विठ्ठल घोगे खरे मापू. देवा तुझे चरण मी पाहिले आहेत. आता माझे मन कोणत्या ठिकाणी धाव घेईल. त्यामुळे माझ्या मनाचा सर्व थकवा सर्व शीन अगदी नाहीसा झाला. म्हणूनच आज मी मोठ्या आनंदात आहे. तुझ्या विषयीच्या प्रेम रसाची मिठी बसलेली असून त्याची मोठीच आवड माझ्या मुखास लागून राहिली आहे. तुकाराम महाराज म्हणतात श्री विठ्ठल हे माप मोठे आणि खरे असून ते आमच्या जोगेच आहे. विश्वी विश्वंभरू बोले वेदांतीचा सारू जगे जगदीशू शास्त्रे वदते सावकाशू व्यापिले हे नारायणे ऐशी गर्जते पुराणे जनी जनार्दनू संत बोलते वचनू सूर्याची आपरी तुका लोकी क्रीडा करी. सर्व विश्वामध्ये हा भगवंत व्यापून राहिल्यामुळेच त्याला विश्वंभर असे म्हणतात. हे सर्व वेदातील मुख्य तत्व आहे. जगाचा स्वामी जगदीश आहे असे सर्व शास्त्रे एकमताने सांगतात. सर्व विश्व हे नारायणाने व्यापले आहे अशी गर्जना सर्व पुराणे करीत आहेत. तुकाराम महाराज म्हणतात ज्याप्रमाणे सूर्य सर्व जगात भ्रमण करून सर्वत्र प्रकाश देतो त्याप्रमाणेच हा माझा भगवंत श्रीहरी सर्व लोकांमध्ये क्रीडा करीत आहे. मी या जगामध्ये लीलेने सहज क्रीडा करीत आहे. निरोधती परी न मोडे विकारू बहुही दुस्तर विषयद्वारी राहते ती तुम्ही भरोनी अंतरी होतो तदाकारी निर्विषयची कृपेची आसाक्षी असती जवळी वचने मोकळी सरत नाही. तुका म्हणी टाळा मेळवणी पाशी विनंती पायापाशी हेची करी. तेव्हा मी सर्व इंद्रियांचे दमन करतो परंतु त्यांचा विकार काही दूर होत नाही. कारण नाना विषयांची ही द्वारे फारच कठीण आहेत. तुम्ही जर माझ्या अंतकरणामध्ये वास्तव्य करून राहाल तर मी तुमच्याशी एकरूप होऊन निर्विषयी अशा अवस्थेला जाईल. तुमच्या कृपेची साक्ष जवळ असताना त्याशिवाय मोकळी बोलणी उपयोगी पडत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात मूळच्या स्वरूपाविषयी ताळमेळ घ्यावा अशी मी तुमच्या पायाशी विनंती करीत आहे. अद्वयची द्वय झालेची कारणू धरिले नारायणे भक्ती सुख अपरोक्ष आकार झाला चतुर्भुजू एक तत्व बीजो भिन्न नाही. शून्य निरसुनी राहिले निर्मळू ते दिशे केवळ विटेवरी सुखे घ्यावी नाम वदताही चाडू सरिता वापी आडू एक पाणी. तुका म्हणी मीच आहे तेने सुखे भेद नाही मुखे नाम गातू. जो देव मुळामध्ये अद्वैत आणि निराकार आहे तोच द्वैतावर सगुण रूपामध्ये आला आहे. कारण या नारायणाने भक्ती सुखासाठी हे सगुण रूप धारण केले आहे. हा देव डोळ्यात देखत चतुर्भुजी होऊन आकाराला आला. हा अनुभव सर्वांनाच आहे. असे असले तरी सुद्धा एकत्वाच्या बीजामध्ये भिन्नता आलेली नाही. म्हणजे तो सगुण असून सुद्धा निर्गुण आहे आणि अनेक असून सुद्धा एकच आहे. सर्व शून्यत्वास निराश होऊन हे निर्मळ रूप विटेवर उभे राहिलेले दिसत आहे. त्याचेच नाम मोठ्या सुखाने मुखाने घ्यावे एवढीच माझी इच्छा आहे. नदी विहीर आड यांच्या आकाराने नावे जरी वेगवेगळी असली तरी सर्वांमधील पाणी हे एकच असते. त्याप्रमाणे हा देव विभिन्न अशा नामरूपांनी जरी भिन्न दिसत असला तरी तत्वतः तो एकच आहे. तुकाराम महाराज म्हणतात याचे नाम मुखाने गात असताना एकत्वाचा भेद होणार नाही. यात सुखाने मी अगदी परिपूर्ण झालो आहे. उदार चक्रवर्ती वैकुंठीचा भूपती कुंडलिकाची या प्रीती विटेवरी राहिला सर्व सिद्धीचा दातारू सवे आणिला परिवारू भक्ता भयंकरू घ्या घ्यायसे म्हणतसे जेने हे विश्व निर्मिली महर्षी देवा संस्थापिली एकविस स्वर्गाते धरिली सत्ता मात्रे आपुलिया तुका म्हणी कृपावंतू इच्छिले पूर्वी अर्थू वृद्धी सिद्धी मुक्ती देतू शेखी संगो आपुला. हा वैकुंठीचा राजा भगवान चक्रवर्ती फार मोठा उदार असून पुंडलिकाच्या प्रेमासाठी पंढरपुराच्या ठिकाणी विटेवर येऊन उभा राहिला आहे. सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त करून देणाऱ्या या देवाने आपल्या बरोबर सर्व परिवार आणला. भक्त लोकांना अभय देणारा याचा हात असून तो उभारून दान घ्या असे तो म्हणत आहे. त्याने हे सर्व जग निर्माण केले आहे. देवांची आणि ऋषींची स्थापना केली आणि 21 स्वर्गांना आपल्या सत्तेनेच धारण केले. तुकाराम महाराज म्हणतात
अशा प्रकारचा हा देव मोठा कृपावंत असून भक्तांच्या इच्छा पूर्ण करणार आहे. ज्यांना रुद्धी सिद्धी मुक्ती हव्यात त्यांना त्या देत असतो आणि शेवटी इच्छुकांना आपला संग सुद्धा देतो. सकल गुणे संपन्नो एक देवाचे लक्षणो वरकड कोठे काही एक आहे एक नाही. षडगुण ऐश्वर्य संपन्नो एक भगवंते जाणू. तुका म्हणे जे जे बोला ते ते साजे या विठ्ठला. सकल गुण संपन्न असे हे लक्षण फक्त या एका देवाचेच आहे. त्याच्याशिवाय इतर कुठे काही एक आहे एक नाही असे प्रकार असतात. म्हणजे एका ठिकाणी एक असतं तर त्या ठिकाणी दुसरं नसतं असं सर्वत्र आढळतं. पण फक्त भगवंतच एक परिपूर्ण आहे. ऐश्वर्य ज्ञान श्री वैराग्य इत्यादी षडगुण संपन्न असा हा भगवंतच आहे असे तुम्ही समजून घ्या. तुकाराम महाराज म्हणतात, या विठ्ठलाला जे जे ऐश्वर्याचे विशेषण लावावे ते ते त्याला शोभून दिसते.